राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे केवलकर आपल्यासोबत आहेत। काय सांगाल ताई, राज्यामध्ये सध्या आता राजकीय वातावरण जर बघितलं तर विद्या चव्हाण आणि चित्रा वाघ यांनी आमने-सामने आले आहे। विद्या चव्हाणांनी त्यांच्यावर आरोप केले, चित्रा वाघांबद्दलचा पेनड्राईव्ह सादर केला, त्यामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरून त्या करतायत, शरद पवारांवर टीका करतायत, असं कुठंतरी प्रकरण समोर आलेलं आहे। कसं पाहता या संपूर्ण प्रकरणाकडे? सध्या सत्ताधारी पक्षातल्या काही नेत्यांना विरोधी पक्षातल्या लोकांवरती टीका करण्याची सुपारी दिलेली आहे की काय, असं मला वाटायला लागलं आहे। कारण कुणाच्याही वैयक्तिक आयुष्यामध्ये ढवळाढवळ करण्याचा अधिकार कुणालाही नाही। आणि सध्या ज्या तऱ्हेने आदरणीय चित्राताई वाघ ह्या सगळ्या नेत्यांना सुपारी दिल्यासारख्या बोलत सुटलेल्या आहेत, मला असं वाटतं महाराष्ट्रातलं वातावरण चिघडवण्याचा त्यांना काय सरकारने सांगितलं आहे का सरकारच्या त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं आहे का, ही शंका यायला लागते। माझी त्यांना विनंती आहे, ताई, आज महाराष्ट्रामधल्या अनेक महिलांवरती अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत। आज महिलांवरच्या अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत, त्यांचा खून देखील करण्यात आलेल्या अशा घटना वाढल्या आहेत। आणि अशा वेळेस महिलांच्या पाठीशी उभं राहण्याचं तुम्ही काम करणं अपेक्षित आहेत, कारण तुम्ही एका सत्ताधारी पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत। एकमेकांवरती चिखलफेक करण्यापेक्षा या महिलांच्या पाठीशी कसं उभं राहता येईल यासाठी तुम्ही वेळ दिलात तर सगळ्या महाराष्ट्रातल्या महिला तुम्हाला अभिनंदन करतील, कौतुक करतील। पण आज तुम्ही चिखलफेक करण्यामध्ये धन्यता मानतायत। माझी विनंती आहे, महाराष्ट्रातल्या महिलांना न्याय देण्याचं काम करण्यासाठी सगळ्या महाराष्ट्रातल्या महिला नेत्यांनी एकत्र यावं। एकमेकींवरती चिखलफेक करून काहीही साध्य होणार नाही। दुसरीकडे आता चित्रा वाघांनंतर आता सत्ताधारी पक्षातले अजित पवार गटाचे अमोल मिटकरी आहेत, त्यांनी राज ठाकरेंवर टीका केली आणि त्यानंतर त्यांच्या गाडीवर हल्ला झाला। एकंदरीत असं संपूर्ण सत्ताधारी पक्षाचे नेते हे कायदा व सुव्यवस्था किंवा राज्यातलं वातावरण खराब करण्याचं काम करत आहे, असं तुम्हाला वाटतं का? निश्चितच आज सत्ताधारी पक्षातले जे लोक विरोधी पक्षातल्या लोकांवरती टीका करत आहेत, तर टीका करत असताना प्रत्येकाने भान ठेवायला हवं की इथे सामाजिक सलोखा तर बिघडणार नाही, यामध्ये कुठल्याही वाईट घटना घडणार नाही, याची सगळ्यांनी काळजी घेणं अपेक्षित आहे। पण काही लोकांना असं वाटतं की त्यांना बोलण्यासाठी आणि वातावरण खराब करण्यासाठी सुपारी दिलेली दिसतंय, त्यातनं काही घटना घडत आहेत। पण ह्या महाराष्ट्र हे सगळं जाणून आहे, महाराष्ट्रातली जनता हे सगळं जाणून आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींचा हे करण्यासाठी निवडणुकीमध्ये हे महाराष्ट्रातली जनता त्यांना दाखवून देईल आणि मतदानारूपी हे सगळं दाखवून देण्याचा महाराष्ट्रातली जनता तेवढी सुज्ञ आहे आणि नक्कीच उत्तर देतील। या होते आपल्यासोबत रोहिणी खडसे की त्यांनी सांगितलं आहे की सत्ताधारी पक्षातले नेते जे आहेत त्यांना राज्यातलं वातावरण खराब करण्याची सुपारी दिली का काय, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आहे। चित्रा वाघ यांचं प्रकरण असेल किंवा अमोल मिटकर यांनी राज ठाकरेंवर केलेली टीका असेल, या संपूर्ण घटनांवर बोलताना रोहिणी खडसे यांनी सत्ताधारी पक्षावर टीका केलेली आहे आणि सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांबद्दल बोलताना सांगितलं आहे की कुठेतरी राज्यातल्या परिस्थितीवर भान ठेवून बोललं पाहिजे। सुपारी घेऊन हे चित्रा वाघ असतील किंवा अमोल मिटकरी बोलतात की काय, असा प्रश्न या ठिकाणी रोहिणी खडसे यांनी व्यक्त केला आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।